16व्या-17व्या शतकापासून युरोपात विज्ञान युगाची पहाट फटफटली हे तर आपण सगळे जाणतोच. पण याचबरोबर हेही ध्यानात ठेवायला हवं की या काळापूर्वी हजारो वर्ष ज्या संस्कृती प्रगत संस्कृती म्हणून भरभराटीला आल्या होत्या त्याही अगदी ज्ञानसंपन्न होत्या. अरबी संस्कृती, चिनी संस्कृती आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली भारतीय संस्कृती. युरोपात विज्ञान युगात लागलेले महत्वाचे शोध आणि काही मौलिक शास्त्रीय तत्व ही या प्रगत संस्कृतीमध्ये मान्यता पावलेली होती. प्राचीन काळातील काही अलौकिक शास्त्रवेत्यांमुळेच भारतीय संस्कृती वैभवाच्या शिखरावर पोहोचू शकली. असाच एक अलौकिक शास्त्रवेत्ता म्हणजे भास्कराचार्य. मित्रांनो, भास्कराचार्यांची एक व्यक्ती म्हणून फारच कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या ग्रंथांवरून त्यांचं शास्त्रीय कार्य मात्र पुरेपूर समजतं. तज्ज्ञांच्या मते भास्कराचार्य या नावाच्या 2 व्यक्ती होऊन गेल्या असाव्यात. दोघेही भास्कराचार्य गणित आणि ज्योतिष या विद्यात पारंगत होते. भास्कराचार्य पहिले हे इसवी सन 629च्या आसपास जन्मले असावेत असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशात जन्मलेले हे भास्कराचार्य आर्यभट्टाचे शिष्य समजले जातात. त्यांनी 3 ग्रंथ रचले. प्रत्येक ग्रंथात 8 प्रकरणं. यात प्रामुख्यानं ग्रह ताऱ्यांची माहिती आणि युक्त्या, सूर्य चंद्र ग्रहण, ग्रह तारे यांचं उगवणं मावळणं, चंद्राच्या कला अशी खगोलशास्त्र विषयक माहिती आहे. गणिताच्या अनुषंगानं अंकगणिती कृत्ये म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी, अनिश्चित समीकरणं, त्रैराशिक पद्धती इत्यादीचं विवरण आहे. भास्कराचार्य दुसरे यांचंही कार्य मोलाचं आहे. यांचा जन्म 1114 साली सह्य पर्वताजवळ बिज्जलगड इथं झाला. पृथ्वीला आकर्षण शक्ती आहे असं त्यांनी प्रथम प्रतिपादन केलंय. वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचं गणिती सूत्र सर्वप्रथम दुसरे भास्कराचार्य यांनीच तयार केलं. मित्रांनो, आज सगळं विज्ञान, गणित इत्यादी शास्त्रांचा पाया असणारी दशमान पद्धत ही भास्कराचार्यांचीच जगाला देणगी आहे. सिद्धांत शिरोमणी आणि कर्ण कुतूहल हे त्यांचे प्रख्यात ग्रंथ. आज या ग्रंथांची सगळ्या भारतीय भाषात भाषांतरं झाली आहेत. लीलावती म्हणजेच पाटीगणित, बीजगणित, ग्रहगणित अध्याय आणि गोलाध्याय हे सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचे 4 प्रमुख विभाग. लीलावती विभागात अंकगणित, क्षेत्रफळ आणि घनफळ तसंच संख्यांच्या स्थानसंज्ञा, बेरीज वजाबाकी, संकीर्ण नियम, व्याज, गणितीय भूमितीय श्रेणी, प्रतलीय आणि घनभूमिती, शंकुछाया इत्यादी विषय आहेत. मित्रांनो, अंकगणिताचं एक आदर्श पाठ्यपुस्तक असा आजही या ग्रंथाचा लौकिक आहे. कदाचित हेच ओळखून अबुल फैजी यानं 1587 मध्ये या ग्रंथाचा फारसी अनुवाद केला असावा. बीजगणित हा या ग्रंथाचा दुसरा विभाग. अज्ञात संख्येला क्ष मांडणं ही पद्धत भास्कराचार्यांनीच उद्धृत केलेली आहे. धन ऋण संख्या, शून्य, अव्यक्त व करणी संख्या, एकवर्णी अनेकवर्णी द्विघाती समीकरण, अनिर्धार्य द्विघाती समीकरण, अव्यक्तांचा गुणाकार इत्यादी विषय या विभागामध्ये समाविष्ट आहेत. शून्यानं कुठल्याही संख्येला भागलं की उत्तर अनंत येतं हा जगप्रसिद्ध सिद्धांत याच विभागात आहे. ऋण गुणिले धन बरोबर ऋण आणि ऋण गुणिले ऋण बरोबर धन हे सूत्र भास्कराचार्यांचंच. एका संख्येच्या 7 पटीस 23 न भागलं की 13 उरतात, 4 पटीस 25 न भागलं की 17 उरतात. तर मूळ संख्या कशी शोधायची त्याच्या क्लुप्त्याही याच विभागात आहेत. मित्रांनो, पुढे 16व्या शतकात आधुनिक गणितशास्त्र उदयाला आलं. क्ष वर्ग बरोबर 1 अधिक अ गुणिले य वर्ग या प्रकारच्या समीकरणाला जगप्रसिद्ध गणितज्ञ पेल यांचं नाव मिळालं. या समीकरणाचं पूर्णांकी उत्तर शोधा असं आव्हान 1660 साली पेयर द फेर्मा या जगप्रसिद्ध गणितज्ञानं दिलं. आणि आश्चर्य म्हणजे हे उत्तर मिळवण्याची सोपी पद्धत भास्कराचार्यांनी 12व्या शतकातच स्पष्ट करून दिलेली आहे. अताउल्ला यांनी 1634 मध्ये फारसीत भाषांतर करून या ग्रंथाची महती सर्वत्र पसरवली. ग्रहगणित अध्याय हा विभाग प्रामुख्यानं पंचांग विषयक आहे. तर गोलाध्याय या 4थ्या विभागात गोलाचं स्वरूप, भूगोल व खगोल, गोलीय त्रिकोणमिती, ग्रहतत्वे, ग्रहगती विषयक प्रतिकृती, ग्रहांचे उदयास्त इत्यादी मजकूर आहे. मध्याकर्षण तत्व या तत्वाचं जे विवेचन भास्कराचार्यांनी केलं आहे ते गुरुत्वाकर्षणाचं वर्णन आहे. मित्रांनो, कर्ण कुतूहल हा ग्रंथही अत्यंत मौलिक आहे. यात 384 पर्यंत बाजू असणाऱ्या सुसम बहुभुजाकृतींचा अभ्यास करून पाय बरोबर वर्तुळाचा परिघ भागिले व्यास हे सूत्र नोंदवून ठेवलेले आहे. तसंच पायची किंमत 3.14 मोजून दाखवलेली आहे.
काटकोन त्रिकोणासंबंधीचे पायथागोरसचे जगप्रसिद्ध प्रमेय भास्कराचार्यांनी स्पष्टपणे नोंदवलंय. मित्रांनो, या ग्रंथात ग्रहण म्हणजे राहुकेतूंचं चंद्र सूर्याला गिळणे नव्हे, तर एकमेकांच्या छायेमुळे ग्रहण होतात अशी स्पष्ट नोंद आहे. चंद्र स्वयंप्रकाशित नाही याचंही विवेचन याच ग्रंथात आहे. मित्रांनो, प्राचीन भारतीय संस्कृती प्रगत का मानली जात होती ते समजलं ना आता. म्हणूनच तर आपल्या सगळ्यांना या संस्कृतीचा आणि भास्कराचार्यांसारख्या या संस्कृतीच्या थोर सुपुत्रांचा जाज्वल्य अभिमान.